गुड मॉर्निंग. तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज होता ऑफिसच्या मॅचेसचा दिवस दुसरा. तर त्यासाठी आम्ही निघालो होतो. इथं कोमल आणि सर आम्हाला घ्यायला आली होती आणि आम्ही त्यांच्यासोबत परत स्टेडियमवरती जाणार होतो. तर हे आम्हाला घ्यायला आले आणि आज आम्ही कालच्यापेक्षा थोडंसं उशिरा निघालेलो आहोत. कारण की झोप झालेली नव्हती आणि आम्हाला आज ठिकाणीही माहिती पडलं होतं. काल आमचा पहिला दिवस होता, त्यामुळे आम्ही जरा लवकर निघालेलो होतो. तिथून आम्ही जाते वेळेस हे पूर्ण खूप उंच उंच अशा बिल्डिंग पाहिलेल्या होत्या. कारण की तिकडचा एरियाही खूप डेव्हलप आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत इथं बीकीपरला इथे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं हे बहुतेक इथल्या टीचर्सची क्वार्टर्स वगैरे आहेत. किती छान वाटत आहे, जसं की नवीन एरियामध्ये आलो आणि कसं पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात ना, ते फिल्म सिटीसारखे छोटे छोटे घरं वगैरे तसे आहेत आणि त्यामुळे इथलं वातावरण हे छान असल्यामुळे हे आणखी जास्त छान वाटते. खूप सारी जिकडे तिकडे झाडी लावलेली आहेत आणि हे ठिकाण ऑलरेडी निसर्गरम्य वातावरणात असल्याने तिथे सगळं काही छान वाटत होतं. प्रदूषण कसलंही नव्हतं. नाहीतर येते वेळेस आम्ही आलो तेव्हा पूर्ण रोडवर असं धुकं दिसत होतं. धुकं नसून ते प्रदूषणाचा जास्त धूर होता. आणि त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी आलो. हे अन्नपूर्णा असं इथल्या कॅन्टीनला नाव दिलेलं आहे, जेणेकरून पाय ठेवताच इथं वाटोळं करणे अशी इच्छा व्हावी. त्यानंतर नाश्त्यासाठी आज महाशिवरात्री होती. ज्यांना ज्यांना महाशिवरात्री होती त्यांच्यासाठी साबुदाणा, त्यानंतर दही आणि फ्राईज होतं आणि ज्यांना उपवास नव्हता त्यांच्यासाठी उत्तप्पा, सांबार आणि चटणी होतं. त्यानंतर इकडं कॅरमच्याही मॅचेस चालू होत्या आणि छान पद्धतीने खेळलेले आहेत सगळेजण. त्यानंतर इकडे ह्या आमच्या बॅडमिंटनच्या मॅचेस चालू होत्या. मॅडमनीही खूप छान परफॉर्मन्स केलेला होता. त्यानंतर त्या मॅचेस पाहून आम्ही निघालो होतो. तर रुद्राणीचा तुम्ही पाहू शकता हा डान्स. तिकडे जिंकल्यामुळे DJ वगैरे चालू होता आणि ती इकडं आम्ही जात होतो. त्यामुळे हिचा इकडं असा डान्स चालू होता. सगळेजण पाहत होते कशी करते कौतुकानं. तर तुम्ही पाहू शकता एक्सप्रेशन बऱ्याच लोकांची. छान पद्धतीने हिचा असा आपापल्या तालात हिचा डान्स सुरू होता आणि तेही आम्ही चलत चलत डान्स करत होतो. तुम्हाला काय वाटतं हा डान्स पाहून, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची मुलं असं करतात का ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर मधातच हिची कराटेही चालू होते. डान्स सोडला, आता परत कराटे सुरू झाले. त्यानंतर आम्ही आलो होतो. आता होती यांची मॅच, म्हणजेच बॅडमिंटनची होती आणि हे चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत आणि ही पण मॅच यांनी जिंकलेली होती. तुम्ही पाहू शकता हा गेम कसा चालू आहे. अत्यंत चुरशीने झालेला होता हा गेम. छान पद्धतीने खेळलेला होता आणि चांगल्या पॉईंटने ही मॅच यांनी जिंकलेली होती. पहिल्या 2 मॅचही जिंकल्या आणि त्यानंतर ही तिसरी मॅच होती. ही पण चांगल्या पद्धतीने हे खेळत होते. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी त्यांच्या आवेजात हे आणि इथं मॅच यांची झालेली आहे. त्यानंतर अपोजिट टीमवालेही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केले. त्यानंतर हे आमचे सर होते, त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलेले आहे. ही होती टीम. खूप छान पद्धतीने खेळलेली आहे. त्यानंतर आम्हाला दुपारी फराळासाठी होतं मखाणा वगैरे होता, पुऱ्या होत्या राजगिरीच्या आणि आत्ताचं जेवण होतं ते इकडं निसर्गरम्य वातावरणामध्ये. उपवासवाल्यांचं इकडं निसर्गरम्य वातावरणात ठेवलेलं होतं आणि जेवणाऱ्यांचं कॅन्टीनमध्ये. तर आम्ही असे सगळे हे गर्ल्स इथं चीअरअप करण्यासाठी बसलेलो होतो आणि आमच्या सध्या मॅचेस चालू होते ऑफिसचे. क्रिकेटची मॅचेस चालू होती आणि छान पद्धतीने खेळलेले आहेत आणि हे जिंकलेले आहेत. त्यामुळे बाहेरून सगळेजण असे धावत गेलेले आहेत छान चीअर करण्यासाठी. त्यांना मस्त अशी मॅच जिंकलेली होती. एकदम चुरशीच्या लढाईत खूप टफ झालेली होती मॅच. त्यानंतर व्हॉलीबॉलची फायनल मॅच होती, जी की पुणे AMO आणि पुणे हॉस्पिटल अशी फायनल मॅच चालू झालेली होती आणि खूप सगळेजण चीअर करत होते ज्याचं ज्याच्या टीमला. त्यानंतर अशी मॅच स्टार्ट झालेली होती. प्रत्येकजण दंडवत घालून त्यानंतर अशी चालू झाली. तुम्ही पाहू शकता किती जोरात चालू आहे हा गेम. खूप छान पद्धतीने सगळ्यांनी खेळलेले आहेत. छान अशी सर्व्हिस होती. काही ना काही प्रत्येकाचं चालू होतं. प्रत्येकजण आपापल्या परीने खूप छान पद्धतीने खेळत होते आणि आवे गेल्यामुळे आम्हाला पॉईंट भेटलेला होता आणि खूप छान असे असे जास्त पॉईंट आम्ही जाऊनच आम्हाला भेटलेले होते. त्यानंतर ही मॅच आम्ही जिंकलेलो होतो. त्यामुळे तुम्ही पाहू शकता हे प्रत्येकजण आपापल्या परीनं कसा जल्लोष साजरा करत आहेत. कोण उड्या मारत आहे, तर कोण असं डान्स करत आहे आणि खूप मजा आली होती हे पाहून. कारण की जे टीमचे मॅचेस झालेल्या होत्या ना, त्या एवढ्या चुरशीनं झालेल्या होत्या. खूप अटीतटीचा हा सामना झालेला होता. एकदम जोशमध्ये होते सगळेजण.
खेळाडू खूप छान झालेले होते आणि जी अपोजिटची टीम होती ती तर तेव्हाच निघून गेली होती. कारण की मॅचेसच अशा झालेल्या होत्या. जेव्हा ग्राउंडवर होतो तेव्हा खूप छान वाटत होतं. त्यानंतर इकडं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे प्रत्येकजण आपापले थांबले होते आणि ही होती आमच्या ऑफिसची टीम. त्यानंतर ही कॅरममध्ये आलेली होती. कालचं मी तुम्हाला सांगितलंच होतं काय होतं ते पाहूया म्हणून. कॅरमसाठी ही छानशी अशी ट्रॉफी भेटली होती. त्यानंतर आम्ही निघालो घरी कारण की आम्हाला खूप वेळ होत होता. आम्ही खूप दूर आलेलो होतो त्यामुळे. आणि हिला घरी यायचं नव्हतं म्हणून मी हिला असं उचलून घेतलं. तुम्ही पाहू शकता हिचे एक्सप्रेशन. ह्या वेळेला आम्ही निघालो होतो. छानशी अशी लाइटिंग दिसत होती बिल्डिंगची वगैरे. त्यानंतर आम्ही घरी येत वेळेस हा रस घेतलेला होता. खूप थकलेलो होतो. मला जरासं थंड घेऊन छान वाटेल असं. तर खरंच पिल्यानंतर एवढं छान वाटत होतं आणि रुद्राणीचे एक्सप्रेशन हे पाहू शकता तुम्ही किती छान होते तिचे. त्यानंतर हे संध्याकाळी घरी आले. सगळं काही आवरून तिकडचं. मस्त असं ह्यांना मेडल भेटलं होतं कारण की ह्यांनीही बॅडमिंटनच्या मॅचेस खेळलेल्या होत्या. 3 मॅचेस खेळलेल्या होत्या आणि क्वार्टर फायनलला पोहोचले होते. त्यामुळे हे मेडल मिळालेलं होतं. तुम्ही पाहू शकता त्यांच्यापेक्षा जास्त जोश तर हिलाच आलेला आहे. ही खूप आनंदी झालेली आहे पप्पाचं मेडल बघितलेलं बघून. किती खुश आहे एक्सप्रेशननी बघू शकता तुम्ही. दोघंही खूप खुश आहेत. चला वेळात वेळ काढून हे थोडी प्रॅक्टिस केली होती. त्याचं काहीतरी फळ मिळालेलं आहे. कारण की वेळ कसलाच नसतो. परंतु खूप कमी वेळात छान प्रॅक्टिस करूनही खूप छान पद्धतीने सगळेजण जिंकलेले आहेत. आणि इकडे हे यांचा हा जल्लोष चालू होता. हे खूप उशिरापर्यंत तिथं जल्लोष करत होते. खूप छान पद्धतीने सगळेजण आनंद व्यक्त करत आहेत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आम्हाला ऑफिसला एवढे सगळ्या ह्या ट्रॉफी मिळालेल्या होत्या. धन्यवाद.